नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आता इकडं जी ही असते, आता लगेच जी राणी आहे, राणी तिथे उभा असते. आता राणीला मालती म्हणते की सगळ्यांसाठी तू जेवण बनवायचं, तिला शिक्षा देते. आणि आता राणी जेवण वगैरे बनवते, सगळ्यांना जेवायला बोलवते, सगळेजण जेवायला येतात. तेवढंच आता मधीच मालती विषय काढते, म्हणते की आबा, मी तुम्हाला एक म्हणू का आबा, तुम्ही एक काम करा ना हो, आपल्या इंद्राच्या आता पद गेलं एमडीचं, परत त्याला एमडीचं पद द्या ना हो आबा. असं का करताय तुम्ही? आपला मुलगा आहे हो तो इंद्र, आणि हे बघा त्याला देऊन टाका त्याचं त्याचं पद. असं नका करू तुम्ही, असं म्हणत असते. आणि त्याला त्याची फॅक्टरी देऊन टाका, असं मालती आबांना म्हणत असते. आबा म्हणतात की हे बघा मालती, मी तुम्हाला असं काहीच करू शकत नाहीये. तुम्ही म्हणताल आणि मी ऐकेल, असं कधी होणार नाही आता. अहो तुम्हाला माहिती का तुमच्या मुलाने काय केलंय ते? अहो एका आबाला त्यांनी बोवांना त्यांनी किडनॅप केलं होतं. अहो काय घडले तुम्हाला माहिती काय सगळं काही? तर आता लगेच मालती म्हणते की मला नाही माहिती, माझा मुलगा का असं करेल? त्या दीड दमडीच्या लोकांसाठी तुम्ही असं करताय का आबा? असं म्हणतात. तर आता राणी म्हणते की ते आबा म्हणतात, राणी जेव्हा म्हणेल ना की हो इंद्र सरांना ते पद देण्यासाठी इंद्र सर योग्य आहे, तेव्हाच मी इंद्राला ते पद देईल, असं आबा म्हणतात. तर आता ते म्हणतात काय, म्हणजे त्या दीड दमडीच्या वस्तीतल्या पुरीचं तुम्ही ऐकणार का? तिचं ऐकून तुम्ही माझ्याशी असं वागणार का? असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की काय तिचं ऐकून? अहो त्या बोहा आहे ना कॉमात, जाऊ द्या ना तिकडं मध्ये असू नाही तर कुठे असू, आपल्याला काय करायचं त्यांचं? आपल्याला काही घेणं आहे का त्यांच्याशी? अहो ती वस्तीतले लोक त्यांचं ऐकून सगळं करायचं, मला तर नाही पटलं हे, असं ते म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की मला नाही माहिती. आता लगेच जी ही आहे आता राणी म्हणत असते की हे बघा, राणीला ती विचारते, तू काय ठरवलं राणी, देणार आहे का इंद्राला पद की नाही? तर राणी म्हणते की नाही, इंद्र सरांनी चुकी केली आहे, त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. तेवढ्यात मालती म्हणते काय शिक्षा देणारी तू कोण आता? आणि मालती तिचा हात पकडते, तिला ओढत ओढत घेऊन येते, डायरेक्ट घराबाहेर लोटून देते. आणि लोटून दिल्यावरती आता तिथे शांत बसत नाही. ती म्हणते की इंद्र आणि राणी, इंद्रा मला खरंच बघायचं, तुमच्या दोघात खरंच भांडणं आहेत का? इंद्रा खरंच तू आता एक पाटी आणते आणि पाटी देते इंद्राजवळ, आणि त्याच्यावर लिहिते अवदासा नाव लिही इंद्रा. इंद्र अवदासा नाव लिहितो आणि म्हणते की हे बघा इंद्र, ही पाटी ह्या राणीच्या गाय तुझ्या हाताने अटकवायची, ही अवदासा तुझ्या जन्माची गेली पाहिजे कायमची निघून. आणि हे बघ तू अख्ख्या जगात आणि अख्ख्या वस्तीत आणि अख्खीकडं सगळ्या लोकांना दाखवत फिरवायचं की तो अवदास आहे म्हणून, असं तिला म्हणतात. अशी शिक्षा तिला देतात. तर आता बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.